नमस्कार. अल्फा स्कॉलर्सच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज ही स्पर्धा खेळायला इथे 3 शाळातील विद्यार्थी मित्र आलेले आहेत. चला तर त्यांची भेट घेऊया. अ गट आहे चोगले हायस्कूल मुंबई या शाळेचा विद्यार्थी आहेत मुग्धा सुरेंद्र कराडे 9वी. मी विहंग विजय गळसासी 9वी. ब गट आहे JAE च स.वा. जोशी विद्यालय डोंबिवली या शाळेचा आणि विद्यार्थी आहेत आदित्य चंद्रशेखर कर्नाटकी 8वी. शौनक विलास देव 8वी. आणि क गट आहे SM हायस्कूल कणकवली या शाळेचा विद्यार्थी आहेत चेतन अशोक माजनाईक इयत्ता 8वी. पूजा पृथ्वीराज केळकर इयत्ता 9वी. तुम्हा सगळ्यांचं अल्फा स्कॉलर्स मध्ये मी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या आपल्या स्पर्धेकरता. सुरू करूया. पहिली फेरी जी आहे पर्याय फेरी. पर्याय फेरीत काय होणार आहे, प्रत्येक गटाला मी एक प्रश्न विचारणार, उत्तराकरता 4 पर्याय सुद्धा सांगणार. एक पर्याय तुम्ही निवडायचा आहे. तुम्ही योग्य पर्याय निवडला तुम्हाला मिळणार 20 गुण. विचार करण्याकरता 30 सेकंदांचा वेळ मिळणार आहे. ठीक आहे, सुरू करूया पर्याय फेरी. अ गट प्रश्न तुमच्याकरता. बिहार मधील सासाराम येथे कुठल्या मध्ययुगीन सम्राटाची कबर आहे? अ. औरंगजेब, ब. हुमायून, क. अकबर, ड. शेरशाह सूर. ड. शेरशाह सूर. ड. शेरशाह सूर बरोबर आहे तुमचं. सूरचा बादशाह शेरशाह याची जी सासाराम इथं कबर आहे ती पठाणी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. याच्या बाजूला सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा आहेत आणि एका कृत्रिम तलावाच्या मधोमध ही कबर आहे. अत्यंत उत्कृष्ट वास्तुकलेचा पठाणी वास्तुकलेचा नमुना. आणि आता बघत प्रश्न तुम्हाला. चंदेरी रंग कशापासून तयार करतात? अ. अॅल्युमिनियम, ब. चांदी, क. पारा, ड. जर्मन सिल्वर. चंदेरी रंग कशापासून तयार करतात? अल्युमिनियम. अॅल्युमिनियम हा पर्याय तुम्ही निवडलाय. बघूया कम्प्युटरचं काय म्हणणं आहे ते. उत्तर बरोबर आहे, अॅल्युमिनियम. आणि आता SM हायस्कूल तुमच्याकरता प्रश्न. भारत तिबेट सरहद्दीला कोणतं नाव आहे? मॅकमोहन रेषा. मॅकमोहन रेषा. मला पर्याय सांगूही तुम्ही दिले नाहीत. पर्याय होते रॅडक्लिफ रेषा, मॅकमोहन रेषा, ड्युरॅन रेषा आणि 3LV पॅरलल रेषा. तुम्हाला पर्यायांची गरज सुद्धा वाटली नाही. इतकी खात्री आहे उत्तराबद्दल? हो, उत्तर बरोबर आहे, मॅकमोहन रेषा. ऑक्टोबर 1913 ते जुलै 1914 या दरम्यान झालेल्या सिमला परिषदेमध्ये ब्रिटन आणि तिबेट यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यात ही रेषा निश्चित करण्यात आली. आणि त्यावेळेस ब्रिटनकडनं चर्चेत ज्यांनी भाग घेतला होता जे प्रमुख होते सर हेनरी मॅकमोहन, त्यांचं नाव या रेषेला देण्यात आलं. अशी ही मॅकमोहन रेषा. पहिली फेरी इथं संपते. जाऊया दुसऱ्या फेरीकडे जी आहे संकेत फेरी. संकेत फेरीत प्रत्येक गटाला मी एक एक प्रश्न विचारेन. जर तुम्हाला उत्तर देता आलं आणि तुमचं उत्तर बरोबर असलं तुम्हाला मिळतील 20 गुण. पण समजा तुम्हाला उत्तर देता नाही आलं, निराश व्हायचं कारण नाही. तुमच्या मदतीकरता मी काही संकेत देणार तुम्हाला. तुम्ही पहिल्या संकेतानंतर बरोबर उत्तर दिलं तुम्हाला मिळणार 15 गुण, दुसऱ्या संकेतानंतर 10 आणि तिसऱ्या संकेतानंतर जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तुम्हाला मिळणार 5 गुण. विचार करायला वेळ आहे एकूण 40 सेकंदांचा. नियम कळलेत? सुरू करूया संकेत फेरी. अगड पहिला प्रश्न तुम्हाला. पंढरपूरचं विठोबा मंदिर हरिजनांना खुलं होण्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारी व्यक्ती कोण? पहिला क्ल्यू. पहिला क्लू. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केलं. दुसरा क्ल्यू. दुसरा.
1948 साली ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. तिसरा क्ल्यू. तिसरा, त्यांनी श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली. साने गुरुजी. साने गुरुजी, उत्तर बरोबर आहे. तुम्ही तिसऱ्या क्लू नंतर उत्तर बरोबर दिलं, तुम्हाला मिळणार आहेत 5 गुण. आणि आता ब गट, प्रश्न तुमच्याकरता. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना कोणी केली? पहिला क्ल्यू. पहिला क्लू, त्यांनी 1877 सालच्या क्रांती मोहिमेचं रणशिंग फुंकलं. दुसरा संकेत. दुसरा संकेत, 1879 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारल्यानं त्यांना जन्मठेप झाली होती. वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके, उत्तर बरोबर आहे तुमचं. तुम्ही दुसऱ्या संकेतानंतर उत्तर बरोबर दिलं, तुम्हाला मिळाले आहेत 10 गुण. आणि आता SM हायस्कूल, प्रश्न तुम्हाला. 10व्या शतकातील नीलकंठ मंदिर ही पुराण वास्तू कोणत्या राज्यात आहे? पहिला क्लू. पहिला क्लू, सारिस्का अभयारण्य याच राज्यात आहे. दुसरा क्लू. दुसरा, सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर सुद्धा याच राज्यात आहे. राजस्थान. राजस्थान, उत्तर बरोबर आहे. तुम्ही सुद्धा दुसऱ्या क्लू नंतर उत्तर बरोबर दिलं, तुम्हाला मिळणार आहे 10 गुण. याबरोबर ही फेरी इथे संपते. बघूया दुसऱ्या फेरीनंतर कोणी किती गुण मिळवले. अ गट 25 गुण, ब गट 30 गुण, क गट 30 गुण. 2 गटांची गुणसंख्या समान आणि एक गट फक्त 5 गुणांनी मागे आहे. आणि अजून पुष्कळ संधी तुम्हाला मिळणार आहे स्कोर करायला, गुण मिळवायला. घेऊया ती संधी, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुढले 2 तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन मी त्याचं घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणं काय म्हणतात ते त्या दिवशी मला कळलं. तर आमचे जावई हल्ली जर्मनीतून तिकडे गेल्यात बदलून. तो फोटो नाही का पाहिलात, जर्मनीत काढला होता तो. वरच्या कोपऱ्यात ते खांबाच्या मागे उभे आहेत ना, ते आमचे जावई. आणि पुढल्या रांगेत आहेत ते नेहरू. आमच्या जावयांचा फोटो काढला त्या दिवशी तेही होतं म्हणे तिथे. निवडक पुलं, साक्षात पु ल देशपांडे एक विशेष कार्यक्रम सादर करतायत खास आपल्यासाठी. निवडक पुलं, गुरुवारी रात्री 9:30 आणि रविवारी सकाळी 10:30 फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत परास्पे स्कीम्स, वारसा, सचोटी आणि गुणवत्तेचा. गुड मॉर्निंग महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे तुमचा, तुमच्या घरातला. तेव्हा तुमच्या घरातले वाढदिवस, लग्न समारंभ यांच्या व्हिडिओ कॅसेट आमच्याकडे पाठवा. आम्ही तुमच्या कॅसेटची वाट बघतोय. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे गुड मॉर्निंग महाराष्ट्र, अल्फा टीव्ही मराठी, पोस्ट बॅग नंबर 2, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400099, भारत TVC. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 56971288. तर आता भेटूया दररोज तुमच्या सोनेरी क्षणांचे होम व्हिडिओज घेऊन गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये, फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 वाजता आणि रविवारी सकाळी 7:30 फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. अल्फा स्कॉलर्सच्या आजच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आमच्या 2 फेऱ्या झाल्या आहेत. आता आम्ही खेळणार आहोत तिसरी फेरी. तिसरी फेरी आहे दृश्य फेरी, व्हिज्युअल राऊंड. या फेरीत तुमच्या समोर जे स्क्रीन्स आहेत त्यावर एखादं चित्र, एखादा फोटो तुम्हाला दिसणार. मी त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार. मी लक्षात ठेवायचं आहे, नंबर 1 ही आहे बझर राऊंड. याचा अर्थ जो गट सगळ्यात आधी बझर दाबेल तोच उत्तर देईल. आणि नंबर 2, जर तुमचं उत्तर बरोबर असलं तुम्हाला मिळणार 20 गुण, पण जर उत्तर चुकलं तर मात्र 10 गुण कमी होणार आहेत. तेव्हा अजिबात घाई करू नका. ठीक आहे, सुरू करूया दृश्य फेरी. दृश्य पहिलं. चित्रात दिसणारा हा प्राणी ओळखा. अ गटाने बजर दाबला. उत्तर सांगा. सरडा. सरडा, उत्तर बरोबर आहे. सरडा. दृश्य दुसरं.
क्रीडा क्षेत्राशी संबंधित ही व्यक्ती ओळखा असा माझा प्रश्न होता. फोटो बघता क्षणी ब गटाला बजर दाबला. लिअँडर पेस. लिअँडर पेस. उत्तर अगदी बरोबर आहे. भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू 1996 ऑलिम्पिक्स मध्ये त्यानं आपल्या देशाला कांस्य म्हणजे ब्रॉन्झ मेडल सुद्धा मिळवून दिलं होतं. आता पुढचं दृश्य बघूया. हे पुणे स्थित मराठी, मला वाटतं दोन्ही गटांना उत्तर माहित होतं. प्रश्न होता आहे पुणे स्थित मराठी शास्त्रज्ञ कोण? ब गटानं बजर अगोदर दाबलाय. सांगा. जयंत नारळीकर. डॉक्टर जयंत नारळीकर. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि विज्ञानासारखं बरोबर उत्तराला 10 गुण बोनस. ठीक आहे, सुरू करूया निवड फेरी. अगट, मला सांगा सामान्य ज्ञान, साहित्य की विज्ञान काय हवंय? विज्ञान. विज्ञान. विज्ञान तुम्ही निवडलंय. बघूया तुमचा प्रश्न काय आहे ते. ज्वालाग्राही हवा असं कोणत्या वायूला म्हणतात? ज्वालाग्राही हवा. हायड्रोजन. हायड्रोजन. तुला खात्री नव्हती उत्तराबद्दल? नाही, असं काही नाही. असं काही नाही. अरे असंच आहे, उत्तर बरोबर आहे. हायड्रोजन. अरे आता जोशी विद्यालय, तुम्ही मला सांगा इतिहास, विज्ञान की चित्रपट काय हवंय? विज्ञान. विज्ञान निवडलंय तुम्ही सुद्धा. बघूया तुमचा प्रश्न. झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या मुलाला कोणती गती प्राप्त होते? झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या मुलाला कोणती गती प्राप्त होते? दोलन गती. दोलन गती किंवा कंपन गती. उत्तर बरोबर आहे तुमचं. आणि आता क गट, तुम्ही मला सांगा क्रीडा, इतिहास की गणित काय हवंय? इतिहास. इतिहास तुम्ही निवडलाय. बरं, बघूया तुमचा प्रश्न. राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी सेनापती म्हणून कोणाला नेमलं? राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी सेनापती म्हणून कोणाला नेमलं? नेताजी पालकर. नेताजी पालकर नाही. प्रश्न पास होतोय. अ गट तुमच्याकडे, तुम्ही सांगू शकता. नाही. ब गट हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि तुम्हाला मिळणार आहेत 10 गुण बोनस. याबरोबर ही फेरी ते संपतीये. खेळूया पुढची फेरी जी आहे शब्दकोड्यांची फेरी. शब्दकोड्यांच्या फेरीत प्रत्येक गटाला आम्ही एक शब्दकोड देणार. 2 शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत. एक असणार आहे उभा, दुसरा असणार आहे आडवा. जर तुम्ही दोन्ही शब्द ओळखलेत बरोबर तुम्हाला मिळणार 20 गुण. एक शब्द बरोबर ओळखला तुम्हाला मिळणार 10 गुण. आणि जे समान अक्षर असेल दोन्ही शब्दात ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सुरू करूया शब्दकोड्यांची फेरी. अगट, शब्दकोड तुम्हाला. उभा शब्द टिळकांना दिलेली उपाधी. आडवा शब्द धनवान, श्रीमंत. आणि मा हे समान अक्षर. उभा शब्द लोकमान्य. लोकमान्य. आडवा शब्द मातब्बर. नाही, मातब्बर नाही. योग्य शब्द होता मालदार. तुम्ही एक शब्द बरोबर ओळखला तुम्हाला मिळाले आहेत 10 गुण. आणि आता बगट, शब्दकोड तुम्हाला. उभा शब्द कोंढाण्याचं आत्ताचं नाव. आडवा शब्द वाघाचं ओरडणं. उभा शब्द सिंहगड आणि आडवा शब्द डरकाळी. सिंहगड आणि डरकाळे. उत्तर बरोबर आहे. आणि आता क गट, तुम्हाला शब्दकोड. उभा शब्द शिर्डीचे टिंबटिंब. आडवा शब्द शेतीचा एक प्रकार. उभा शब्द साईबाबा. साईबाबा. बागायत. आडवा शब्द बागायत. उत्तर बरोबर आहे. याबरोबर ही फेरी ते संपते. बघूया आता कुठल्या गटानं किती गुण मिळवले. गट यांचे आहेत 95 गुण.
ब गट यांचे आहेत 140 गुण आणि क गट यांचे आहेत 50 गुण. पण अजून अशी एक फेरी बाकी आहे ज्यात तुम्हाला पुष्कळ गुण मिळू शकतात. त्यामुळे कोणी निराश होऊ नका. काही येऊ शकतं या फेरीत. खेळूया 30 फेरी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. साहेब, बीबी आणि मी बुधवारी रात्री 9:30 आणि गुरुवारी सकाळी 11:30 फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत परांजपे स्कीम, वारसा, सचोटी आणि गुणवत्तेचा. धगधगत्या घटना, ज्वलंत घडामोडी, ताज्या बातम्या, थेट रिपोर्टिंग तुमच्यासाठी सर्वात आधी. अल्फा बातम्या. अल्फा बातम्या रोज रात्री 10 वाजता फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. काइनेटिक बॉस दम है. आणि प्ले इन गेम्स ऑफ फॉर्च्यून, खेलो इंडिया खेलो आर प्राऊड टू बी असोसिएटेड विथ अल्फा बातम्या. जगावेगळी सुवर्ण संधी. मागच्या वेळी जगावेगळी सुवर्ण संधी हुकलेल्यांना आणखी एक अनोखी संधी. 16 जून पासून जगावेगळी पिंपल टच कॉन्टेस्ट. या स्पर्धेतील भाग्यशाली विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसं. पुन्हा एकदा सोन्याची लयलूट. 4 आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत दर सोमवार ते शुक्रवार 2 प्रश्न विचारले जातील. त्यांची उत्तरं पुढच्या आठवड्याच्या मंगळवारच्या आत आम्हाला लिहून कळवा आणि जिंका भरपूर बक्षिसं. अशी ही जगावेगळी पिंपल टच सुवर्ण संधी अजिबात चुकवू नका. विजेत्यांची नावं संध्याकाळी 7च्या बातम्यांमध्ये पहा. जगावेगळी पिंपल टच सुवर्ण संधी फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. या स्पर्धेचे प्रायोजक पिंपल्स घालवते आणि डाग सुद्धा मिटवते. सिंपल टच. अल्फा स्कॉलर्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमातल्या 5 फेऱ्या झाल्या आहेत. आता आम्ही खेळणार आहोत शेवटची फेरी, जी आहे झटपट फेरी. झटपट फेरीत मी तुम्हाला जास्तीत जास्त 10 प्रश्न विचारणार 1 मिनिटामध्ये आणि प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार आहे 10 गुण. म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्हाला पुष्कळ गुण, 100 गुण मिळू शकतात या फेरीमध्ये. लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे, अजिबात घाई करायची नाही. उत्तर जर माहित नसेल तर मात्र 5 म्हणायचं, म्हणजे मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन. सुरू करूया झटपट फेरी. अगट तयार आहात? तुमची झटपट फेरी सुरू होते आता. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेली भारतीय व्यक्ती कोण? पास. विभूती ही भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र वाहू नौका आहे. चूक की बरोबर? चूक. नाही, बरोबर आहे. श्री दत्ताचं आवडतं झाड कोणतं? औदुंबर. बरोबर. औरंगजेबाच्या सरदारानं संभाजी राजांना कोणत्या ठिकाणी पकडलं? पास. सुपारी फोडण्याचं हत्यार कोणतं? अडकित्ता. बरोबर. रेडियमचा शोध कोणी लावला? मेरी क्युरी. बरोबर. वैमानिक बसतो त्या विमानातील जागेला काय म्हणतात? कॉकपिट. बरोबर आहे. महाराष्ट्रात शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? पास. विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. चूक की बरोबर? बरोबर. कॅनडाची राजधानी कोणती? पास. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता आणि तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकलात. तुम्हाला मिळाले आहेत 50 गुण. आणि आता बगट तयार आहात तुम्ही? तुमची झटपट फेरी सुरू होते आता. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF चं मुख्यालय कोणत्या शहरात आहे? पाच. निसर्गामध्ये आढळणारी मूलद्रव्य किती? 92. बरोबर. अँटीमनीची रासायनिक संज्ञा काय? पाच. तलवारीला संस्कृत मध्ये काय म्हणतात? खडग. बरोबर. भोवऱ्याच्या निमुळत्या टोकाला असलेल्या खिळ्याला काय म्हणतात? पाच. पाच. बुद्धिबळाच्या पटावर पांढरे चौकोन किती असतात? 32. बरोबर. वर्षातील किती इंग्रजी महिने 31 दिवसांचे असतात? 7. बरोबर. माझी आई आणि माझी काकू यांच्यातील नातं काय?
आई आणि काकू नंदा नंदा नाही. SSC बोर्ड मधील SSC चं पूर्ण रूप काय? पास पास पांडवांच्या आईचं नाव काय? कुंती कुंती बरोबर. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता आणि तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकलात. तुम्हाला मिळाले आहेत 50 गुण. आणि आता क गट तयार आहात तुम्ही? सुरू करूया. तुमची झटपट फेरी सुरू होते आता. 1999 साली श्री अटल बिहारी वाजपेयी कितव्यांदा भारताचे पंतप्रधान झाले? पास चंदन कशावर उगाळतात? सहा बरोबर. लोकसभाध्यक्ष होण्याआधी श्री मनोहर जोशी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री होते? पास पास चले जाव चळवळीशी संबंधित मुंबईतील गोवालिया टँकचं आत्ताचं नाव काय? पास पास रामायणातील कैकेयीचे कान फुंकणाऱ्या दासीचं नाव काय? मंथरा बरोबर. पाण्याचं रासायनिक नाव काय? स्टील नाही, संज्ञा नाही, नाव. पास न्यूझीलंडची राजधानी कुठली? वेलिंग्टन बरोबर. ऊर्जा ही सदिश राशी आहे. चूक की बरोबर? चूक बरोबर आहे तुमचं उत्तर. टिपू सुलतानच्या वडिलांचं नाव काय? हैदर बरोबर आहे. भारत चीन युद्ध किती साली झालं? 1962 बरोबर आहे. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता आणि तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. तुम्हाला मिळाले आहेत 60 गुण. याबरोबर आजची झटपट फेरी इथे संपतीये. बघूया आजच्या अल्फास कॉलेजच्या भागाचे विजेते कोण ठरले आहेत ते. तीनही गटांनी फारच छान प्रदर्शन केलेलं आहे. कारण तीनही गटांचे 100पेक्षा जास्त 100वर गुण झालेले आहेत. SM हायस्कूल कणकवली तुमचे आहेत 110 गुण. तोगळे हायस्कूल मुंबई तुमचे आहेत 145 गुण. आणि आजचे अल्फास कॉलेजचे विजेते JAE च जोशी विद्यालय डोंबिवली 190 गुण. अभिनंदन अभिनंदन. फार छान खेळला. 190 फार गुण मिळवलेत. इतके गुण प्रत्येकालाच मिळतात असं नाही. कीप इट अप. भेटूया आपल्या उपांत्य फेरीत. आमचा पत्ता असा: अल्फा स्कॉलर्स, अल्फा टीव्ही मराठी, झी नेटवर्क, पोस्ट बॉक्स नंबर 2, अंधेरी पूर्व, मुंबई 400099. आणि आपण भेटूया अल्फास कॉलेज. मिळाले पैकीच्या पैकी गुण. आणि आता बरं तुम्ही मला सांगा, इतिहास, गणित की भूगोल काय हवंय? गणित गणित तुम्ही निवडलंय. बर बघूया तुमचा प्रश्न. अ अधिक ब इज इक्वल टू 113. जर अ ची किंमत -79 तर ब ची किंमत किती? अ अधिक ब म्हणजे 113. अ जर -79 असेल तर ब किती? संपली आहे. प्रश्न पास होतोय. क गट 192 192. तुम्हाला 113 अधिक 19 एवढंच करायचं होतं. आणि आता क गट तुम्ही मला सांगा, विज्ञान, इतिहास की चित्रपट काय हवंय? विज्ञान विज्ञान तुम्ही निवडलंय. बघूया तुमचा प्रश्न. जेट विमानाचं इंजिन कोणत्या भौतिक शास्त्रीय नियमावर आधारित आहे? जेट विमानाचं इंजिन कोणत्या भौतिक शास्त्रीय नियमावर आधारित आहे? न्यूटनचा तिसरा नियम. न्यूटनचा तिसरा नियम काय आहे? तो नियम रोधाला प्रतिरोध. रोधाला प्रतिरोध किंवा ऍक्शन रिॲक्शन. उत्तर बरोबर आहे. न्यूटनचा तिसरा नियम. याबरोबर ही फेरी इथे संपते. जाऊया पुढच्या फेरीकडे, जी आहे शब्दकोड्यांची फेरी. पहिलं शब्दकोड अ गटाकरता. उभा शब्द मारुतीचा वार. आडवा शब्द महत्वाचं टाळता न येणार आणि नी हे समान अक्षर. उभा शब्द शनिवार. शनिवार.
महत्वाचं टाळता न येणार अनिवार्य. अनिवार्य. उत्तर अगदी बरोबर आहे. ब गट तुमच्याकरता शब्द कोळ. उभा शब्द प्रसिद्ध गायक व संगीतकार भूपेन टिंब टिंब टिंब. आडवा शब्द बातम्या लिहिणारा, बातम्या पुरवणारा. आणि का हे समान अक्षर. आडवा शब्द पत्रकार. पत्रकार. उभा शब्द प्रसिद्ध गायक व संगीतकार भूपेन टिंब 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 टिंब. टिंब 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 का. वेळ संपली आहे. अगट येत आहे. हजारिका. हजारिका. भूपेन हजारिका. हजारिका हा शब्द होता. आणि आता क गट तुमच्याकरता शब्द कोड. उभा शब्द फटाके निर्मितीसाठी दक्षिणेतील प्रसिद्ध शहर. आडवा शब्द रामाने भोगला तो. उभा शब्द शिवकाशी शिवकाशी. आणि आडवा शब्द वनवास. वनवास. उत्तर बरोबर आहे. दोन्ही शब्द तुम्ही बरोबर बोललेत. याबरोबर ही फेरी इथे संपते. बघूया या फेरीनंतर कुठल्या गटानं किती गुण मिळवलेत ते. अ गट तुमचे आहेत 40 गुण. ब गट तुमचे आहेत 10 गुण. आणि क गटानं फार मोठी आघाडी घेतली आहे. त्यांचे आहेत 145 गुण. आता आपली एक फेरी उरली आहे. झटपट फेरी. जाऊया झटपट फेरीकडे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आमच्या घरात तुमचं स्वागत असो. दर आठवड्याला तुम्ही आमच्या घरात डोकावता. आमच्या सुखदुःखात सहभागी होता. आता आम्हालाही तुमच्या सुखदुःखात सामील व्हावंच वाटतं. तुम्हाला काही बोलावं असं वाटलं, लिहावं असं वाटलं तर जरूर बोला आणि लिहा. तुम्हाला नक्कीच उत्तर देतील श्रीयुत गंगाधर टिपरे. श्रीयुत गंगाधर टिपरे, अल्फा टीव्ही मराठी, पोस्ट बॅग नंबर 2, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई नंबर 400099, भारत TVC. श्रीयुत गंगाधर टिपरे शुक्रवारी रात्री 9:30 आणि रविवारी दुपारी 12 वाजता फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत एरियल. अब एरियल सिर्फ 70 रुपये में. बालविद्या परीक्षेची गुरुकिल्ली इयत्ता 2री ते 10वी आणि मृत्या बद्धकोष्ठापासून मुक्ती मिळवा. मन चालले चालले प्रिय माझ्या घराकडे, माझ्या माता पितरांचे प्रेम आभाळाये. घरात नवनीत मार्गदर्शक अभ्यासा. पाठानुसार विकास व्यवसाय सोडवा म्हणजे कमी वेळेत यश पक्के. अगदी 100%. नवनीत जणू घरातले शिक्षकच. हे घे तुझ्या घरातले शिक्षक नवनीत आणि विकास. खूप खूप अभ्यास कर हा. शाळेच्या अभ्यासाला पूरक 1ली ते 12वी नवनीत मार्गदर्शक आणि विकास व्यवसाय. स्कूल रीओपनिंग, कैमलिन एग्जाम पेंसिल, ऑल द बेस्ट. अब हर कैमलिन एग्जाम पेंसिल बॉक्स के साथ एक 10 रुपए वाली पेन पेंसिल मुफ्त. 1ली ते 10वीची पुस्तकं, स्कॉलरशिप, निबंधमाला यांच्या उत्तम दर्जासाठी शिक्षकही वापरतात. अनमोल प्रकाशनची अनमोल पुस्तकं. नागरिकांनो सावधान. आपल्या शहरात 4 भूतांचा सुळसुळाट सुरू झालाय. बुवा आला. एक भंडावून सोडणारा काउंटडाऊन शो. बुवा आला. बुवा आला मंगळवारी संध्याकाळी 7:30 आणि रविवारी संध्याकाळी 5:30 फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धगधगत्या घटना, ज्वलंत घडामोडी, ताज्या बातम्या, थेट रिपोर्टिंग तुमच्यासाठी सर्वात आधी. अल्फा बातम्या. अल्फा बातम्या रोज रात्री 10 वाजता फक्त अल्फा टीव्ही मराठीवर. कायनेटिक बॉस दम है. आणि प्ले इन गेम्स ऑफ फॉर्च्यून, खेलो इंडिया खेलो आर प्राउड टू बी असोसिएटेड विथ अल्फा बातम्या. अल्फा स्कॉलर्सच्या या उपांत्य फेरीत तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो.
उपांत्य फेरीतल्या आपल्या 5 फेऱ्या झालेल्या आहेत. खेळायची आता शेवटची फेरी जी आहे झटपट फेरी. अगड तयार आहात तुम्ही? तुमची झटपट फेरी सुरू होते आता. कोल्हापूरचं प्राचीन नाव काय? पास. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून बनला? पास. कान्हेरी गुंफा कोणत्या शहरात आहेत? पास. कार्य ही अदिश राशी आहे. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? पास. दादरा व नगर हवेलीची राजधानी कोणती? सिल्वासा. बरोबर आहे. प्लॅटिनमची रासायनिक संज्ञा काय? पीटी. बरोबर. पुराणानुसार विष्णूचा 8वा अवतार कोणता? कृष्ण. बरोबर. अस्वलाचा खेळ दाखवणाऱ्यास काय म्हणतात? पास. दासबोध कुणी लिहिला? रामदास. बरोबर आहे. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता आणि तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकलात. तुम्हाला मिळाले आहेत 50 गुण. आणि आता लोकमान्य विद्या मंदिर हायस्कूल मुंबई तयार आहात तुम्ही? सुरू करूया. तुमची झटपट फेरी सुरू होते आता. मदर तेरेसांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. श्रीरामाच्या आईचं नाव काय? कौशल्य. बरोबर. ब्रिटिशांनी टिळकांना ब्रह्मदेशातील कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं? बरोबर आहे. अंगारकी चतुर्थी मंगळवारीच असते. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती? 1:2. नाही. शिसाची रासायनिक संज्ञा काय? शिस लेड. लेड. LT. नाही. इटलीची राजधानी कुठली? पास. भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा कुठला? अमृतसर. नाही. महात्मा गांधींनी दांडी यात्रा किती साली काढली? 30 एप्रिल. किती साली? नाही. दिल्ली वगळता भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 6. बरोबर आहे. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता. तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. तुम्हाला मिळाले आहेत 50 गुण. आणि आता जोशी विद्यालय डोंबिवली तयार आहात तुम्ही? तुमची झटपट फेरी सुरू होते आता. 1893 ची स्वामी विवेकानंदांच्या भाषणानं गाजलेली सर्वधर्म परिषद कुठे झाली? बरोबर. 2 वेळा भारताचे काळजीवाहू पंतप्रधान पद कोणत्या व्यक्तीनं भूषवलं? गुलजारीलाल नंदा. बरोबर आहे. ताडोबा नॅशनल पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. बरोबर आहे. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? किरण बेंगलोरी. बरोबर आहे. लोकमान्य टिळकांनी संपादित केलेलं इंग्रजी वृत्तपत्र कोणतं? मराठा. बरोबर आहे. अमेरिकन संरक्षण दलाचं मुख्यालय कुठे आहे? पेंटन. बरोबर आहे. कर्ण हा कोणत्या देशाचा राजा होता? बांगलादेश. बरोबर आहे. कंठी हे आभूषण शरीराच्या कोणत्या भागावर परिधान करतात? गळा. बरोबर आहे. आर्य चाणक्याचं मूळ नाव काय? विष्णुगुप्त. बरोबर आहे. थोरियमची रासायनिक संज्ञा काय? TH. अगदी बरोबर. पैकीच्या पैकी. फार छान. झटपट फेरीत 10च्या 10 प्रश्नांची तुम्ही उत्तरं बरोबर दिलीत. तुम्हाला मिळाले आहेत 100 गुण. याबरोबर झटपट फेरी इथे संपते. आजच्या अल्फाज कॉलेजचे विजेते कोण ठरले हे सांगण्याची गरज नाहीये. तरी सुद्धा बघूया आजच्या भागाची अंतिम गुणसंख्या काय झाली येते. अ गट काही कृष्णा मोरू पाटील देशमुख विद्यालय नाला सोपारा तुमचे आहेत 90 गुण. ब गट लोकमान्य विद्या मंदिर हायस्कूल मुंबई तुमचे आहेत 60 गुण. आणि प्रचंड फरकानं आजचे विजेते JAE चे सर्व जोशी विद्यालय डोंबिवली 245 गुण. कॉंग्रॅच्युलेशन. फार छान खेळला तुम्ही. आणि तुम्हाला माहितीये का तुम्ही 2 विक्रमची नोंद केली. आज अल्फाज कॉलेजचा 92वा भाग आहे आणि या 92 भागात प्रथमच कुठल्याही गटाने रॅपिड फायर मध्ये झटपट फेरीमध्ये 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊन 100 मार्क्स मिळवलेले आहेत. आणि दुसरा विक्रम
प्रथमच अल्फा स्कॉलर्स मध्ये कुठल्याही संघाची गुणसंख्या ही 200 पेक्षा जास्त झाली आहे. 245. पुन्हा एकदा तुमच्या करता फार छान. आणि आपण पुन्हा एकदा भेटायचं आहे अल्फा स्कॉलर्सच्या अंतिम फेरी. आमचा पत्ता असा: कॅडबरी बोनविटा अल्फा स्कॉलर्स, अल्फा टीव्ही मराठी, झी नेटवर्क, पोस्ट बॉक्स नंबर 2, अंधेरी पूर्व, मुंबई 400099. आणि आपण पुन्हा नमस्कार. अल्फा स्कॉलर्सच्या आजच्या या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे अल्फा स्कॉलर्सची अंतिम फेरी, फायनल राऊंड. आधी प्राथमिक फेरी जिंकून मग उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत सहभागी व्हायला 3 शाळेतील विद्यार्थी मित्र इथे आले आहेत. साहजिकच आहे, सगळे हुशार आहेत. चला तर सगळ्यात आधी आपल्या विद्यार्थी मित्रांची, हुशार विद्यार्थी मित्रांची ओळख करून घेऊया. अ गट आहे JAE वा जोशी विद्यालय डोंबिवली या शाळेचा आणि विद्यार्थी आहेत आदित्य चंद्रशेखर कर्नाटकी, इयत्ता 8वी. शौनक विलासदेव इयत्ता 8वी. आणि उपांत्य फेरीत यांनी विक्रम केला होता. यांनी मिळवले होते 240 गुण. बरोबर. अवर लेडी ऑफ गुड काउन्सिल हायस्कूल या शाळेचा आहे विद्यार्थी आहेत यतीन मावणे इयत्ता 9वी. भक्ती जोशी इयत्ता 9वी. उपांत्य फेरीत यांनी मिळवले होते 85 गुण. आणि क गट आहे इंडियन एज्युकेशन सोसायटीचं दिगंबर पाटकर विद्यालय मुंबई या शाळेचा विद्यार्थिनी आहे रागिणी मालुसरे इयत्ता 9वी. अपर्णा कुलकर्णी इयत्ता 9वी. आणि उपांत्य फेरीत यांनी मिळवले होते 170 गुण. बघूया आज कुठली टीम किती गुण मिळवते ते. सगळ्यांना ऑल द बेस्ट. सुरू करूया आजची फायनल अंतिम फेरी. अंतिम फेरीतली पहिली फेरी, पर्याय फेरी. जोशी विद्यालय, पहिला प्रश्न तुम्हाला. नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अ. राष्ट्रपती, ब. केंद्रीय अर्थमंत्री, क. केंद्रीय गृहमंत्री, ड. पंतप्रधान. केंद्रीय अर्थमंत्री. केंद्रीय अर्थमंत्री नाही, उत्तर चुकलेलं आहे. ब किंवा क गट, कुणाला माहिती आहे उत्तर? क गट केंद्रीय गृहमंत्री नाही, पंतप्रधान. बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. आणि आता ब गट प्रश्न तुम्हाला. महाभारत युद्धात द्रोणाचार्यांना कोणाच्या हातून मरण आलं? अ. अर्जुन, ब. दृष्टद्युम्न, क. बलराम, ड. श्रीकृष्ण. ब. दृष्टद्युम्न. उत्तर बरोबर आहे, दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्न हा द्रुपद राजाचा मुलगा म्हणजे द्रौपदीचा भाऊ होता. एकदा द्रुपद राजानं द्रोणाचार्यांचा अपमान केला होता आणि म्हणून द्रोणाचार्यांनी अर्जुनाकडून त्याचं म्हणजे द्रुपदाचं अर्धराज्य जिंकून घेतलं होतं. आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी दृष्टद्युम्नानं या युद्धात द्रोणाचार्यांचा वध केला होता, त्यांना मारलं होतं. आणि आता क गट प्रश्न तुम्हाला. बलून मध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात? क. हेलियम. पर्याय सांगूच नको, सांगतो. अमोनिया, मिथेल, हेलियम आणि नायट्रोजन हे 4 पर्याय होते, पण क गटाला पर्यायांची गरजच नव्हती. उत्तर बरोबर आहे, हेलियम. आणि आता याबरोबर ही फेरी इथे संपते. खेळूया पुढची फेरी जी आहे स्केप फेरी. अ गट प्रश्न तुम्हाला. युरोप मधील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? पहिला क्लू. पहिला क्लू. या देशाचं राष्ट्रचिन्ह बीच वृक्ष आहे. दुसरा क्लू. दुसरा. क्रोन हे या देशाचं चलन आहे. तिसरा क्लू. तिसरा. कोपनहेगन हे त्याच्या राजधानीचं शहर आहे. हॉलंड. हॉलंड नाही, हॉलंड नाही. उत्तर चुकलंय. ब किंवा डेन्मार्क. डेन्मार्क हे उत्तर बरोबर आहे. आणि आता ब गट प्रश्न तुम्हाला.
भारतातील आणीबाणीच्या काळाला अनुशासन पर्व असे संबोधणारी व्यक्ती कोण? पहिला क्लू. पहिला क्लू, त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी प्रायोपवेशनानं देहत्याग केला. प्रायोपवेशन म्हणजे काहीही खाणं पिणं न घेता अजिबात त्यांनी सगळं सोडून दिलं होतं. दुसरा क्लू. दुसरा, त्यांनी मराठी भाषिकांसाठी कुराण मधील वेचे तयार केले. तिसरा क्लू. तिसरा, त्यांचा आश्रम सेवाग्राम जवळील पवनार इथं आहे. कोणही थोर व्यक्ती. वेळ संपली आहे. अ गटाला मला वाटतं उत्तर येत आहे विनोबा भावे. विनोबा भावे हे ते उत्तर होतं. त्यांचं मूळ नाव विनायक नरहर भावे आणि भूदान चळवळीचे प्रणेते म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. आधुनिक जगातील आध्यात्मिक संत श्री विनोबा भावे. आणि आता पाटकर विद्यालय प्रश्न तुम्हाला. 99व्या वर्षी निधन पावलेले भारताचे माजी पंतप्रधान कोण? पहिला क्लू. पहिला क्लू, हे मुंबई या राज्याचे मुख्यमंत्री होते. दुसरा क्लू. दुसरा, भारताचे पहिले काँग्रेसेतर पक्षांचे पंतप्रधान मोरारजी देसाई. स्वर्गीय मोरारजी देसाई. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही दुसऱ्या संकेतानंतर उत्तर बरोबर दिलं. तुम्हाला मिळणार आहेत 10 गुण. याबरोबर ही फेरी इथे संपते. बघूया 2 फेऱ्यांनंतर कोणी किती गुण मिळवले. अ गट अजून एकही गुण मिळवता आलेला नाहीये. ब गट 20 गुण आणि क गट तुमचे आहेत 30 गुण. अ गट निराश होऊ नका. फक्त 2च फेऱ्या झाल्या आहेत. अजून पुष्कळ फेऱ्या बाकी आहेत. जाऊया पुढच्या फेरीकडे एका छोट्याशा ब्रेक नंतर. प्रश्न त्याला काय वाटतंय ह्याचा आहे. प्रश्न तिला काय वाटतंय ह्याचा आहे. प्रश्न सगळ्यांनाच काय वाटतंय ह्याचा आहे. हे लग्न ठरलं असं समजा. प्रश्न इज्जतीचा आहे. प्रश्न इब्रतीचा आहे. प्रश्न 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 मनाचा आहे. भावनेच्या तीरावर मेघ दाटले. कॉलेजच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 2 फेऱ्या झाल्या आहेत. आता आम्ही खेळणार आहोत तिसरी फेरी जी आहे दृश्य फेरी, व्हिज्युअल राऊंड. तीनही गट तयार आहेत ना? दृश्य पहिलं, या जगातील सर्वात उंच इमारतीचं नाव काय? असा प्रश्न होता. अ गटानं अधिक बजर दाबलाय. अ गट उत्तर सांगा. पेट्रोनास टॉवर. विचारूया कम्प्युटरला. उत्तर बरोबर आहे. हे कुठे आहेत? मलेशिया. कुआलालंपूर मध्ये. आणि यांची उंची किती आहे माहितीये? किंवा 450 मीटरहूनही जास्त. जगातील सर्वात उंच इमारती. अगदी बरोबर. बघूया पुढचं दृश्य. बांगलादेशची प्रश्न पूर्ण होण्या अगोदरच अ गटानं बजर दाबला. इतकी खात्री आहे उत्तराबद्दल. तरी प्रश्न तुम्हाला सांगतो. प्रश्न असा होता, बांगलादेशची ही वादग्रस्त लेखिका कोण? अ गट तस्लिमा नसरीन. तस्लिमा नसरीन. उत्तर अगदी बरोबर आहे. बघूया पुढचं दृश्य. हा भारतीय वेगवान गोलंदाज कोण? बघत टिनू योहानन. टिनू योहानन. अगदी बरोबर उत्तर आहे. बघूया पुढचं दृश्य. विश्व हिंदू परिषदेशी संबंधित ही व्यक्ती कोण आहे? विश्व हिंदू परिषदेशी संबंधित ही व्यक्ती कोण आहे? नाही, कोणाला उत्तर देता आलेलं नाही. आता कोणी प्रयत्न करणार? अशोक सिंघल. अशोक सिंघल नाही. हे होते प्रवीण तोगडिया. प्रवीण तोगडिया. बघूया पुढचं दृश्य.
एका वादग्रस्त .com कंपनीशी संबंधित ही ओळखा. तरुण तेजपाल. उत्तर बरोबर आहे, तरुण तेजपाल. ही वादग्रस्त .com कंपनी होती तहलका.com, जिने संबंध देशात अक्षरशः तहलका माजवला होता. तरुण तेजपाल. याबरोबर ही फेरी इथे संपते. जाऊया पुढच्या फेरीकडे, जी आहे निवड फेरी. अगट, मला सांगा, सामान्य ज्ञान, विज्ञान की कला, काय निवडणार? विज्ञान. विज्ञान तुम्ही निवडलंय. बरं, बघूया तुमचा प्रश्न. पाव सच्छिद्र करण्यासाठी कोणता वायू वापरतात? पाव सच्छिद्र करण्यासाठी कोणता वायू वापरतात? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड पाव सच्छिद्र करण्यासाठी वापरतात. नक्की खात्री आहे? हो. ब टीमलाही खात्री आहे? क टीमला पण खात्री आहे, मलाही खात्री आहे. उत्तर बरोबर आहे तुमचं. आणि आता ब गट, तुम्ही मला सांगा, इतिहास, क्रीडा की विज्ञान, काय हवंय? क्रीडा. क्रीडा, स्पोर्ट्स तुम्ही निवडलंय. बरं, बघूया तुमचा प्रश्न. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा किती साली सुरू करण्यात आल्या? आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा किती साली सुरू करण्यात आल्या? $1956. 1956. नो. क गट, प्रश्न पास होतोय तुम्हाला, तुम्ही सांगू शकता? नाही. अ गट, तुम्ही सांगू शकता? 1896. 1896. 1896 इज द राईट आन्सर. मला सांगा, कुठे झाली होती स्पर्धा? अथेन्स. अथेन्स, ग्रीसमध्ये झाली होती स्पर्धा. आणि त्यानंतर दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात येते. आणि आता क गट, तुम्ही सांगा, संगणक, सामान्य ज्ञान की भूगोल, काय निवडणार? भूगोल. भूगोल तुम्ही निवडलंय. बर, बघूया तुमचा प्रश्न. सप्तर्षी हा तारका समूह आकाशात कोणत्या दिशेला दिसतो? सप्तर्षी उत्तर दिशेला. उत्तर दिशेला. उत्तर बरोबर आहे तुमचं. उत्तर दिशेला दिसतो सप्तर्षी हा तारका समूह. आणि याबरोबर ही फेरी इथे संपते. खेळूया पुढची फेरी, जी आहे शब्दकोड्यांची फेरी. अगट, शब्दकोड तुम्हाला. उभा शब्द सतत बोलणे. आडवा शब्द एक महान मुघल सम्राट. आडवा शब्द अकबर अकबर आणि बडबड. अकबर आणि बडबड, अगदी बरोबर आहे उत्तर. अकबर आणि बडबड दोन्ही शब्द तुम्ही बरोबर ओळखले. आता बघूया ब गट, तुमचा शब्द कोड. उभा शब्द द्राक्षाचा अर्क. आडवा शब्द चूल पेटवायला हे लागतं. द्राक्षाचा अर्क आणि चूल पेटवायला हे लागतं. आणि स हे तुमचं समान अक्षर आहे. वेळ संपली आहे. उभा शब्द द्राक्षासव आणि आडवा शब्द सरपण. सरपण, द्राक्षासव आणि सरपण हे ते दोन शब्द होते. आणि आता पाटकर विद्यालय शब्द कोण तुम्हाला. उभा शब्द केर काढायचं साधन. आडवा शब्द समुद्र, सागर. उभा शब्द केरसुणी. आडवा शब्द रत्नाकर. अगदी बरोबर आहे. दोन्ही शब्द तुम्ही अचूक ओळखले. याबरोबर ही फेरी संपते. बघूया या फेरी नंतर कोणी किती गुण मिळवले. अगट, तुमचे आहेत 90 गुण. बगट, तुमचे आहेत 40 गुण. आणि क गट, तुमचे सुद्धा आहेत 90 गुण. दोन संघांची गुणसंख्या समान आहे आणि एक संघ जरा मागे पडल्यासारखा वाटतोय. ही अंतिम फेरी आहे. अंतिम फेरी अशीच चुरशीची व्हायला हवी. आणि आता आजचा निकाल ठरणार आहे ज्या फेरीवर, त्या फेरीकडे आपण जाऊया एका छोट्याशा ब्रेक.
अल्फा स्कॉलर्सच्या अंतिम स्पर्धेत पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आता आम्ही खेळणार आहोत आजची शेवटची फेरी, जी ठरणार आहे निर्णायक झटपट फेरी, रॅपिड फायर राऊंड. झटपट फेरीचे नियम पटकन ऐकून घ्या. एका मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त मी विचारणार 10 प्रश्न. तुमच्या प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार 10 गुण. याचा अर्थ तुम्हाला मिळू शकतात 100 गुण. अजिबात घाई करू नका, टेन्शन घेऊ नका, शांतपणे प्रश्न ऐका, उत्तर द्या. मात्र उत्तर येत नसेल तर पास म्हणा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. सुरू करूया आजची झटपट फेरी. तयार आहात गट? टेन्शन आलंय? नाही ना? गुड. तुमची झटपट फेरी सुरू होते आत्ता. मुंबईतील विक्टोरिया टर्मिनसचं आत्ताचं नाव काय? छत्रपती शिवाजी टर्मिनस. बरोबर आहे. साधं मीठ व स्टेनलेस स्टील यापैकी संयुग कुठलं? साधं मीठ. बरोबर आहे. स्वित्झर्लंडची राजधानी कुठली? बर्न. बरोबर. केंद्रकातील प्रोटॉन्सच्या संख्येला काय म्हणतात? अनुक्रमांक. बरोबर आहे. जैनांचे एकूण तीर्थंकर किती आहेत? 24. बरोबर आहे. राजमाता जिजाबाईंचा जन्म विदर्भातील कोणत्या गावी झाला? सिंदखेड. बरोबर. पंजाबी भाषेची लिपी कोणती? गुरुमुखी. बरोबर आहे. कासवाला किती पाय असतात? 4. बरोबर. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव काय? गांडीव. बरोबर आहे. अर्गॉनची रासायनिक संज्ञा काय? अर्गॉन. एअर. उत्तर बरोबर आहे. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता आणि या वेळेसही मला वाटतं तुम्हाला सवय झाली आता झटपट फेरीत सगळीच्या सगळी उत्तर बरोबर देण्याची. 100 पैकी 100 गुण तुम्ही मिळवलेत. व्हेरी गुड. आता बघ, तयार आहात तुम्ही? तुमची झटपट फेरी सुरू होते आता. ब्लिचिंग पावडरचं रासायनिक नाव काय? सोडियम बायकार्बोनेट. नाही. सिक्कीमची राजधानी कुठली? गँगटॉक. बरोबर. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. विष्णूचा 7वा अवतार म्हणजे कोण? राम. बरोबर. अमिताभ आणि गोविंदा यांचा एकत्रित असा पहिला चित्रपट कोणता? बडे मिया छोटे मिया. नाही. हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. नाही. उडीद हे एकदलीय धान्य आहे. चूक की बरोबर? बरोबर. नाही, हे चूक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण नाव सांगा. विनायक दामोदर सावरकर. बरोबर आहे. ग्रुप कॅप्टन हे पद भारतीय हवाई दलातील आहे. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. आणि झिंकची रासायनिक संज्ञा काय? झिंक. झेड. उत्तर बरोबर आहे. तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. तुम्हाला मिळाले आहेत 60 गुण. आणि आता पाटकर विद्यालय, ऑल द बेस्ट. तुमची झटपट फेरी सुरू होते आता. अणुकेंद्रकातील मूलभूत कण कोणते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर आहे. सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशीच असतं. चूक की बरोबर? बरोबर. बरोबर आहे. दिल्लीमध्ये असलेलं भारतातील सर्वात मोठं प्रदर्शनाचं मैदान कुठलं? फिरोजशाह कोटला. नाही. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? पास. आरबीआयचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे? दिल्ली. नाही. महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ किती साली सुरू केली? 1920. बरोबर आहे. भगवान बुद्धांचं जन्मस्थळ लुंबिनी सध्या कुठल्या देशात आहे? नेपाळ. बरोबर आहे. पंडित नेहरूंच्या वडिलांचं नाव काय? मोतीलाल नेहरू. बरोबर आहे. सामान्यपणे जपमाळेतील मण्यांची संख्या किती असते? 108. बरोबर आहे. जातं फिरवण्याच्या दांड्याला काय म्हणतात? पास. हा तुमचा शेवटचा प्रश्न होता. आणि तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकलात. 60 गुण तुम्हाला मिळाले आहेत. याबरोबर आजच्या अंतिम फेरीतली ही अंतिम फेरी समाप्त होते. बघूया आजची अंतिम गुणसंख्या काय आहे ते. आणि आजच्या अल्फा स्कॉलर्सचे विजेते जाहीर करण्याकरता एका खूप संवेदनशील अभिनेत्रीला मी इथे आमंत्रित करणार आहे, जी आमच्या अल्फा स्कॉलर्स परिवारातली एक सदस्य आहे, जिचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, जी तुम्हाला खूप आवडते. मधुरा वेलणकर. Our Lady of Good Counsel High School, Mumbai
100 गुण. इंडियन एज्युकेशन सोसायटी दिगंबर पाटकर विद्यालय मुंबई 150 गुण. आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट स.वा. जोशी विद्यालय डोंबिवली 190 गुण. विजेत्या संघाला मिळत आहे अनमोल प्रकाशनतर्फे एक गिफ्ट वाउचर. मला वाटतं की आज मी जी स्पर्धा बघितली त्यात या मुलांचा फक्त सामान्य ज्ञान वाढलेलं दिसलं नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला मला दिसला. म्हणजे मला असं वाटतं की फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोगाचं नाही आहे आजकाल, तर सर्वांगीण विकास होणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं यश तुम्हाला मिळेल, जे हवं ते तुम्हाला मिळेल. आणि विजेत्या टीम बरोबर मी बाकी सगळ्यांचंही अभिनंदन करते. इथपर्यंत येणं हे सुद्धा काही सोपं काम नाहीये. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. बरं, अल्फा स्कॉलर्सचे काही भाग तुम्ही नक्की पाहिले असतील, तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो? आम्हाला वाटतं की हे जे जनरल नॉलेज जे आहे त्याच्यापेक्षा देखील हे जे अल्फा स्कॉलर्स आहे ते तुम्हाला विद्यार्थ्यांना म्हणजे असं एक समाधिकपणा देतं. म्हणजे तुम्ही इथे येऊन बोलता आणि उत्तरं देता आणि बझर वगैरे दाबता, त्यामुळे म्हणजे तुमच्यात काहीतरी असं शार्पनेस येतो. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते. मधुरा, पुन्हा एकदा इथं आल्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि आभार तुम्हा सगळ्यांचे सुद्धा. तुम्ही हा कार्यक्रम पाहताय, तुम्हाला तो आवडतोय, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला अगत्यानं कळवताय. हे जे आपलं नातं आहे ते असंच कायम राहो हीच आमची इच्छा. आमचा पत्ता आहे कॅडबरी बोनविटा अल्फा स्कॉलर्स, अल्फा टीव्ही मराठी, झी नेटवर्क, पोस्ट बॉक्स नंबर 2, अंधेरी पूर्व, मुंबई 400099. पुन्हा भेटूया अल्फा स्कॉलर्सच्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. नमस्कार.